पाटील येतोय वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय. पहिल्या मॅचमध्ये खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळालं. छगन पाटील यांना बघा पारितोषिक आले समीर दातीलकर यांच्याकडून विकेट हायटीसाठी 500 रुपये. छगन पाटील एक अष्टपैलू खेळाडू. विकासला आपण मिडॉनला पाहतोय ऑन साईडला शॉट फाईन लेग. साईनाथ मात्रेकडून 1000. क्या बात आहे. पप्पू देखील येतात अंतरलीचे एक जबरदस्त क्रिकेटर एक यष्टिरक्षक क्रिकेटर प्रमोद म्हात्रेला आपण पाहू शकता. एक शॉट आपण आता स्क्वेअर लेग रिझनमध्ये एक शॉर्ट लेग रिझनमध्ये शतक्षण पाहू शकता आणि वाईडिश लॉंगनला डीपमध्ये तैनात आहे आपण. तर दीपक सामना सुरू होत आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच छगन पाटील आमच्यापासून दूर जाताना. ओ पहिला चेंडू ऑफिस ड्राईव्ह बघायला मिळाला. जेलची शक्यता. गुड कॅच. शॉट एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगला झेल घेतलाय. ज्ञानेश्वरने खूप चांगला झेल घेतलाय. तर मगाशी मी म्हणालो होतो ज्ञानेश्वरची आम्ही मगाशी बातचीत केली की ज्ञानेश्वर सांगितलं तुम्ही थोडं संयम ठेवा आणि संयम ठेवला आणि खूप चांगला झेल घेतलाय शॉट एक्स्ट्रा कव्हरला. बॅटर बाद. फडकेपणा संघ देखील एक चांगला संघ. काय हरकत नाही क्रिकेटमध्ये हारजीत होत असते पण मॅच खूप लांब होती. ती मॅच जवळ आली जिथून 5 धावा आल्या नितीनचा चौकार आला. अनेक कारणं असतात. जसा जसा हा संघ खेळ तसा तसा हा संघ देखील आपण पश्चात राजा आला आहे. 0वरती पहिला गडी बाद झाला. छगनला विकेट मिळालं. छगन पाटील या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू कोच आहे रेग्युलर संघाचा. लहान खेळाडूंनी दीपक पाटीलकडे काय जाऊन सूचना केली. मला वाटतं फोन आलाय. राजा दळवीला आपण पाहू शकतो. ऑफ साईडला क्षेत्रक्षण शॉर्ट टर्मॅन पॉइंट शॉट कव्हर शॉट एक्स्ट्रा कव्हर त्याला मिड ऑफमध्ये तैनात केले. छगन पुण्याचा गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतोय. लॉंग ऑफला एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. ओ चांगला चेंडू ड्राईव्ह करायला भाग पाडलं तर काय गोलंदाजी केली जाते बघा छगन पाटीलच्या माध्यमातून. खरं का भोजन झालंय मनावर समाधान आहे. इथं गोलंदाजी खूप चांगली करतोय. कारण आम्ही नेहमी म्हणतो ना अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. जेव्हा जेव्हा अन्न तुमच्या पोटात गेलंय ना तेव्हा तेव्हा तुमच्यात ऊर्जा संचारते आणि ताकद वाढते. आणि ती ताकद वाढली आता. छगन लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतो स्टॅकला राजा. हो चांगला चेंडू खूप चांगला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला होता यावेळेला. सॉफ्ट याने फक्त चेंडूला पुश करतोय. पुश करो खुश राहो. 1 मिनिटे खातं उघडलं जातं यावेळेला कोपर 40+ संघाचं. एक बाद एक अशी धावसंख्या सुकनाथ स्ट्रायकेडला येतोय. आल्याला खेळपट्टीला नमन करतोय. खेळपट्टीचा आशीर्वाद घेतोय आणि त्या पाहिजे ते खेळपट्टी कशा प्रकारचं बॅटिंग करतोय. सुकनाथचे आपण तर सुपुत्र देखील रेग्युलर क्रिकेट खूप चांगल्या प्रकारे खेळतात कोपर संघाच्या माध्यमातून. छगन पाटील गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचन कक्षा एनकडून लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतोय. दुपारच्या पुढे 2:12 हो उंच गेला. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू फटका बनवलाय. इम्प्रोव्हायझन स्ट्रोक बघायला मिळालाय. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू आणि त्याला पाठवून दिले मिड विकेट सी मारच्या बाहेर. षटकार. खराब नव्हता पण काय पोझिशन मध्ये आले पाठवून दिला मिड विकेट सी मारच्या बाहेर. षटकार. छगन पाटील पुणेदा गोलंदाजी मार्कवर धावसंख्या धावपण कधी पाहू शकता. षटकाराने पुढे सरकले 7 धावा. लाराने खातं उघडले. सुकनाथ उर्फ लारा. छगन कमबॅक करतो का पाहायचंय. हो चांगला चेंडू शरीरापासून दूर ठेवला तर अवे फ्रॉम द बॉडी खेळायला लावलं यावेळेला. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. षटकार आला. तो चेंडू देखील चांगला होता पण तो फटका बनवला लारानी. पॉवर प्लेचा षटक हाताळतोय. चेंडू बाकीत अजून या षटकातील आपण बेहतर एक चेंडू बाकी आहे. छगन वेल्लेप केलाय. खूप चांगलं चेंडू हाताळला यावेळेला. षटक संपलंय. एक चांगलं षटक जरी षटकार आला असं पण 7च धावा आल्या आहेत. खूप चांगली गोलंदाजी छगनची गोलंदाजी टाळ्या होऊन देते. पॉवर प्लेमध्ये ना षटकाराला काय हरकत नाही. 7च धावा आल्यात पण विकेट महत्त्वाचे मिळवले त्यांनी. प्रदीप सरका आपण बेल तर बॅटर बाद झाला आहे. पहिल्या षटकात जो पहिल्या मॅचमध्ये खूप चांगला खेळ केला होता. पण आता गोलंदाजी मार्कवर कोण येतो यावेळेला. ज्ञानेश्वर येतो या संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू. ज्ञानेश्वर गुरुनाथ पाटील असतील दीपक असतील हे खूप चांगले बॅटर आहेत. विकास आहे. नाही विकासची फिटनेस बघा ना किती चांगली. अजूनही मला वाटतं रेग्युलर खेळू शकतात ते. नाही इतकं चांगलं नाही
तुमच्याकडे एक शरीर संपदा असे ना विकास कोणी चोरू शकणार नाही आहे. पैसा मागू शकतो, गाडी मागू, पण ही संपत्ती तुमच्याकडनं कोणी मागू शकणार नाही, ती तुम्हालाच टिकवायची असते. गोलंदाजी मार्कवर येतो. ज्ञानेश्वर थोडंसं क्षेत्रक्षमध्ये बदल करतो. यावेळेला स्क्वेअर लेगला क्षेत्राला डीपमध्ये अजून पाठवलं जातं आहे. दीपकला आपण मिड विकेटला पाहू शकता, विकासला लॉंग ऑनला आपण पाहू शकता थोडंसं डीपमध्ये. शॉट फाईन लेगला क्षेत्रक्षला आपण पाहू शकता. ऑफ साईडला शॉट थर्डमॅन पॉईंट, शॉट एक्स्ट्रा कवर आपण पाहू शकता. छगन आता पाटील आपण बघितले तर शॉर्ट कवर रिझनमध्ये जात आहेत. शॉट एक्स्ट्रा कवरला क्षेत्ररक्षक रुपेशला आपण पाहू शकता आणि लॉंग आपल्या क्षेत्ररक्षण. सामना सुरू होतोय. ज्ञानेश्वर देवकर आमच्यापासून दूर जाताना. ओ चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू. कदाचित रिएक्शनवरनं असं वाटतं की बॅटची कडा लागलेली की काय नसावी असं वाटतं, कारण रिएक्शन खूप चांगलं होतं. चांगला चेंडू होता, खूप चांगली गोलंदाजी बघायला. गुरु पाटीलचं देखील कौतुक करेल. बघा एक काळ गाजवला रेग्युलरच्या माध्यमातून, आता पुन्हा एकदा 40+ माध्यमातून क्रिकेट खेळतायत. जवळ 20-22 वर्षे खेळाडू खेळले नसतील, पण आता पुन्हा एकदा मैदानात आले आहेत. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कस टाकला. राजा हो चांगला चेंडू, सॉफ्टेने फक्त चेंडूला पुश केलंय. एकच धावमिडे, चांगलं क्षेत्ररक्षण छगन आहेत तिथे. एक नाही धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलकार ते आपण पाहू शकता. कोपर 40+ संघ प्रथम बॅटिंग करतोय. 8 धावा. विकेट आणि टॉसला महत्त्व नाही, कंपल्सरी चेसिंग आहे. थोडंसं पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतो ज्ञानेश्वर. आता जो लॉंग ऑनला होता त्याला वाईडिश लॉंग ऑनला, दीपकला मात्र मिड विकेटला पाठवलं जातं आहे. डीप स्क्वेअर लागला क्षेत्ररक्षण पाठवत आहे. लॉंग अपच्या क्षेत्ररक्षणाला लॉंग ऑनला आणलं जातं आहे. विकासला वाईडिश लॉंग ऑनला आणलं जातं आता. रुपेशला पण एक्स्ट्रा कव्हरला पाहू शकता. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बदल केलं आहे. मिड ऑफला आणलं जातं. ज्ञानेश्वर देवकर. ज्ञानेश्वरला बघा पारितोषिक आलेलं आहे 2 विकेटसाठी, म्हणजे 2 क्लीन बोल्ड. ओ वाईड यॉर्करचा वापर केलाय. काय गोलंदाजी केली जाते बघा ज्ञानेश्वरच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी. ज्ञानेश्वर का GPL मध्ये खूप चांगली कामगिरी केली होती आणि माझी निवड झाली होती GPL मध्ये. जबरदस्त कामगिरी करतो ज्ञानेश्वर देवकर. साईनाथ मात्र यांच्याकडून बघा तुम्हाला 2 क्लीन बोल्ड जर तिरफाचित केले तर 1500 रुपयाचा पारितोषिक. 1500 रुपयाचा पारितोषिक आहे ज्ञानेश्वरसाठी. पण ज्ञानेश्वरला माहिती आहे 1500 रुपयापेक्षा बॉल डॉट विकेट मिळवणे फार महत्त्वाचे आहे. सामना जिंकणं फार. ओ फटका चांगला, झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. सोप्पा झेल आला होता लॉंग ऑनला. ज्ञानेश्वरनी खेळाडू तैनात केले होते. सांगितले की ज्ञानेश्वरनी तसा टाकणार चेंडू तिथे फटका होईल आणि तो आला देखील होता फटका. धावसंख्या 10. नाही 40+ क्रिकेट आहे ना, काही होऊ शकतं. नाही प्रयत्न खूप चांगले केले. प्रयत्न करा. 100% कमिटमेंट दिला मी तर म्हणेल लॉंग ऑनच्या खेळाडूंनी. ज्ञानेश्वर पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतो. स्ट्रायकरला सुकनाथ. ओ वाईड यॉर्करचा वापर केलाय, पण ऑप्शनच्या भरपूर चेंडू बाहेर आहे. पंच वाईटची खून करतायत. धावसंख्या दाखवती 11 धावा. 11 धावा आपण पाहू शकता. 11 धावा. ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कस टाकला. सुकना ओ शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू डाऊन दी ग्राउंड. चेंडू मिड विकेटला चाललाय. दीपक येतोय चेंडूला. 2 धावा पूर्ण केल्या जातात. धावसंख्या दाखल 13 धावा. दीपक तेच सांगतात कदाचित त्यांचा खांदा दुखत असावा, त्यामुळे त्यांनी विकासला कॉल दिला आणि ते गरजेचं आहे. विकासचाच खांदा दुखतात वाटतं. नाही आता या वयात खांद्यात थोडंफार प्रॉब्लेम आहे ना, पण तुम्ही या वयात खेळता ना हे फार महत्त्वाचं आहे. फिटनेस बघा ना अजून किती 40+ चांगलं आहे. नाही तर रेग्युलरचे खेळाडू आमचे पिझ्झा बर्गर चायनीज हे खेळाडू त्याच्यापासून लांब येत होता का तेव्हा. धावसंख्या 13 ना. 13 धावा. ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कस टाकला. सुकनाथ हो चांगला चेंडू होता यावेळेला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. थर्डमॅनला खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं यावेळेला, अन्यथा चौकार गेला असता. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या धावफलकात 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना कोपर संघ धावा झाल्या. धावफलकात आपण 14 धावा. या षटकात धावाल्या आम्हाला भावेश सांगतात की 7 धावाले. चांगलं क्रिकेट बघायला मिळालं. एक झेल सुटला
पण तरी 7च धावा, चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. छगनच्या षटकाराला 7 धावा आल्या. आता दीपक येतो गोलंदाजी मार्कवर. दीपक पाटील, गुरुनाथ पाटील आणि त्यांचे आपण ते पुतणे देखील खेळत आहेत. आपण तर जितेश असतील, संदेश म्हात्रे असतील, अजय असतील, अजय मडवी ते देखील सातत्याने, आणि आमच्या कल्याण डोंबिवलीत ते आपण तर जॉबला देखील आहेत, काम देखील ते करत असतात. आज सुपर संडे सुट्टी आहे. तिसरं षटक प्रगतीपत्र. डॉक्टर झुंझुनवाला देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. सुभाष मडवी पण कोपर आहेत संघामध्ये, पण 12व्या खेळाडूच्या. दीपक गोलंदाजी मार्कवर. सायकला लारा हो ऑन साईडला टर्न केलाय. चेंडू वेगाने चालला मिड विकेटला. काय घडतंय? संवाद मधला कडला वाद झाला आणि राजासारखा बॅटर धावबाद झाला. 15 धावा. पैसा नवीन बॅटर कोण येतोय? किरण येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. असं आपण तर स्वप्नील दामोदर पाटील प्रतिष्ठान जन्म मोठी दिसाय संघ आपण तर आज या नावाने क्रिकेट खेळताना मैदानात उतरलाय आणि त्या नावाने त्या मोठ्या संघाला देखील त्यांनी पराभूत केलं. संघ 40+ संघाला. शिरीष पाटीलचं चांगलं क्षेत्ररक्षण होतं. नवीन बॅटर ते किरण येतोय. चला हे डुट्यांचे कॅप्टन, जुळनंबरचे कॅप्टन टॉससाठी या. तिसरं षटक प्रगतीपत्र. दीपक गोलंदाजी मार्कवर. दीपक पाटील. ट्रॉफीज देखील आपण ब्युटिफुल पाहू शकता. गोल्डन ट्रॉफीज आणि त्याच्यावरती ताज देखील आहे. या ट्रॉफ्यांची आणखीन शोभा वाढवतो. एक ट्रॉफी तर देसाई गावात जाणार, दुसरी ट्रॉफी कुठल्या गावात जाते पाहिजे, त्याच्यासाठी या संघर्ष सुरू आहेत या 8 टीमांमध्ये. दीपक विथ कॅप गोलंदाजी बघायला मिळते. साकेला किरणला आपण पाहू शकता. किरण म्हात्रे पाहिजे कशाप्रकारे बॅटिंग करतो. इथून संयमाने बॅटिंग करतो की आक्रमक बॅटिंग करतोय दीपक. फुल टॉस आहे. चेंडू चालला यावेळेला मिड ऑफ रिझन मधून. आपण तर दीपमधनं शतषक आले आहेत. हो चांगलं शतषण रुपेचं पायाने चेंडूला थांबवलंय. नाही इथे मात्र आपण तर सुखरूप पोहोचले आहेत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 18 धावा. खूप चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळाले. स्वीपा कव्हरनं एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आले. 18 धावा. नितीन जोशी देखील येतात. चला हेडुटण्याचे कॅप्टन या टॉससाठी. नितीन जोशी आलेत. नितीन पाटील हेडुटण्याचे कॅप्टन आहेत का पाहायचं. आणि कॅप्टन तेच असणार म्हणजे जोशी. 2 नितीन जोशी आणि पाटील. गोलंदाजी मार्कवर आपला पाहू शकता दीपक. तो सुकनाथ. फॉलो थ्रो मध्ये थोडासा व्यत्यय येतोय. तसंच सूर खात्याला देखील आपण पाहू शकता पंचांच्या भूमिकेत चांगले पंच राहिले सातत्याने. चेंज ऑफ पेस. लेग ब्रेक बघायला मिळाला यावेळेला. बघा ना बाहेर काढला चेंडूला. काय गोलंदाजी केली जाते बघा ना. फिंगर रोल केले आणि दोन्ही साईडला दीपक आपण ते गुरु हे दोन्ही बंधुराज आहेत ना, चांगली गोलंदाजी करतात. दोन्ही बाजूला चेंडू वळण्याची कला आहे त्यांच्याकडे. चांगलं यष्टीरक्षण बघायला मिळतं. आज त्यांचे सुपुत्र देखील गुरु पाटील यांचे सुपुत्र देखील आपल्याला इन ॲक्शनमध्ये बघायला मिळतात. जितेश पाटील. सतरंगी क्रिकेट संघ आपण ते हेडुटण्याच्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत. ओ ऑन साईडला टर्न केलाय. चेंडू चालला डीप स्क्वेअर लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा इथून मिळत आहेत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 20 धावा. 20 धावा धावफलकाती लागल्या. 20 धावा धावफलकात आपण पाहू शकता. दीपक चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये. साकेला सुकनाथला पाहू शकता. तिसरं षटक आहे. राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. यष्ट्या उद्ध्वस्त. जेव्हा जेव्हा तुम्ही अशा प्रकारचं मुवमेंट दिलंय ना दीपकला, दीपकच्या चेंडूने मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि तेच केलंय. सुकनाथ सारखा बॅटर इथं बाद येतोय.
जयेश येतो नवीन बॅटर. जयेश म्हात्रे. सुखनाथ थोडेसे शपल झाले पण चेंडू पडल्यानंतर ना आतमध्ये आणलाय आणि इष्ट्या उद्ध्वस्त केला. बिग विकेट, मॅचची गोल्डन विकेट मिळून दिली. वीस धावा दाखल करतील. चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. चला हेडूटने 40 प्लसचे कॅप्टन टॉससाठी या. उमेश आपल्या संगणकाला पाठवून द्या लवकर. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं फार गरजेचं आहे. नाही 40 प्लस एक परिवार झाला भावेश. बघितलं ना, काही होऊ दे सुखदुःखामध्ये सर्वांकडे जातात, विचारपूस करतात. फार चांगली संकल्पना. अर्जुनबाई 40 प्लस संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी उभारलेली संघटना. आज आपण बघतो 60-65 संघ मला वाटतं आहेत. आय थिंक 60च्या पुढे आहेत. दीपक. ओ चेंजा पेस. पुन्हा एकदा गती परिवर्तन. पुन्हा एकदा आपण बघितलं तर लेग ब्रेक बघायला मिळाला आहे. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी. चांगली गोलंदाजी. षटक संपलं. या षटकात धावा दिल्या फक्त आणि फक्त आपण बघितलं तर 6 धावा दिल्यात. गोलंदाजी आवडली असतं तर दीपकसाठी टाळ्या झाल्यात पाहिजेत जरा. खूप चांगली गोलंदाजी. गुरुनाथ पाटील येत आहेत, जितेशंचे बाबा, पिताश्री. अंतिम षटक घेऊन येत आहेत. आता बघा एक बंधुराज गोलंदाजी करतो, दुसरा बंधुराज यष्टीरक्षण. मगाशी दीपक करत होता तर मोठे बंधुराज यष्टीरक्षण करत होते. आता मोठे बंधुराज गोलंदाजीला आले, छोटे बंधुराज यष्टीरक्षणासाठी गेले. गुरुनाथ पाटील गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिल्या संघात चौथं षटक घेऊन येतोय. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू बॅकफुट गेला, पंच केला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. चेंडू सीमारेषा पार. मच निडेड चौकार. शिवाभाई 24 धावा धावफलकाती लागल्यात. हा पंचचा खूप चांगला फटका होता. एक्स्ट्रा कव्हर पंच. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करतात दीपक. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता गुरुनाथ पाटीलचा आणि त्याला पंच केला. रुपेशला दाबडं 30 सर्कलमध्ये पाठवलं आहे. छगन पाटील जातात एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये. गुरुनाथ डेट चेंडू आहे. कदाचित चेंडू रिलीज करायच्या आधीच 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूमध्ये किती धावा येतात पाहायचं आहे आणि किती धावांचं लक्ष राहत आहे. स्वर्गीय आपण तर स्वप्नील दामोदर पाटील जनुमान मोठी देसाई संघासमोर. गुरुनाथ गोलंदाजी मार्कवर टाकला. किरण लाबड पाहू शकता. हो बॅकपुढे गेला, पंच केलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला झेल सुटलाय. सोप्पा झेल होता पण चौकार वाचवलाय मी तर म्हणेल. रुपेश पाटीलने झेल सोडलाय. पंचवीस धावा धावफल करते. ओ चांगला चेंडू, चांगला चेंडू होता. टर्नसाठी खेळ होते, बॅकफुट राहिले होते पण सरळ चेंडू निघून जातोय दीपकच्या हातामध्ये. डॉट चेंडूची समाप्ती. नाही 2 चेंडूच्या तुलनेने हा चेंडू खूप चांगला होता. 3 चेंडूमध्ये 5 दिले आहेत. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. गुरुनाथ पाटील पुन्हा त्या बॅकपुढे गेलाय, कट केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, थोडंसं गती कमी केली पण चेंडू वेगाने चाललाय. काय झालं, थर्मॅनच्या क्षेत्ररक्षणाला बीट केलंय. उपयुक्त चौकार. 29 क्षेत्ररक्षक होते, थोडंसं त्यांचा अंदाज चुकला. नशिबाचा चौकार आला कोपर 40 प्लस संघासाठी. या धावा कुठेतरी महागात पडू शकतायत. अजूनही आपण तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूमध्ये जगदीश पाटील 9 धावा आल्या आहेत. जगदीश पाटील देखील दुपारचा भोजनाचा आनंद घेतल्यानंतर पुन्हा एकदा आमच्या समालोचन कक्षामध्ये त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून आपण बघितलं सामना पाहतात त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. गुरुनाथ बॅकफुट गेले. पुन्हा एकदा आपण तर
कट केलं होतं चेंडूला आणि आता चांगलं क्षेत्र 30 धावा धाफलकाती लागल्या. अंतिम चेंडू बाकी आहे. चला एडुटनेचे कॅप्टन टॉससाठी या आले आहेत. नितीन आले आहेत, त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. चांगली मॅच बघायला मिळेल. दुसऱ्या फेरीतली दुसरी मॅच ना खूप चांगली बघायला मिळेल. किती धावांचं लक्ष तपायचं आहे. अंतिम चेंडू 30 झाले आहेत. स्टाकीला किरण पूल केला यावेळेला. ओ चेंडू सीमारेषा पार. काय मिसफीड झाले. 35 धावा झाल्या आहेत. या षटकात धावा आल्या तब्बल आपण तर 14 आल्या आहेत. उपयुक्त धावा आल्या आहेत. म्हणजे 20 होत्या तिथे आपण 14 आल्या आहेत. 35ची गरज आहे. आपण तर स्वर्गीय स्वप्नील दामोदर पाटील जय हनुमान मोठे दिसे संघाला या संघाकडे देखील आपण बघितले तर बॅटिंग चांगली आहे. पण आता 35 धावा करणं फार गरजेचं आहे. मी तर म्हणे खास करून दीपकला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. विकासला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. या षटकात 3 चौकारला मिसफील्डमुळे ज्ञानेश्वरला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. टॉस देखील आपण करूया. चला टॉस करूया आपण. तर आपण पहिले तर अंतरीचे एक सिनियर खेळू पप्पू पाटील या आपल्या शुभास्ते पण टॉस करूया. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. दोन्ही संघांना नितीन पाटील एका बाजूला नितीन जोशी आहेत. क्या बात आहे. पप्पूच्या माध्यमातून देखील आपण हेड आली टेल हेड टॉस जिंकला आपण तर झुंडोमोली चालेल. टॉस जिंकला आपण तर झुंडोमोली संघाने डिसेंट पेंडिंग आहे. मॅच जशी सुरू होईल पाहिजे 35 धावांचं लक्ष. इथून मात्र आपण तर स्वर्गीय आपण स्वप्नील दामोदर पाटील प्रतिष्ठान जय हनुमान मोठी देसाई संघ हे पार करतो की कोपर संघ त्याला रोखतोय. जाणण्यासाठी जाऊया दुसऱ्याकडे आमचे साथी समालोचक जगदीश पाटील नारिल यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच भाऊ पाटील. तर एक मंचावरती आपण सन्मान करू टीम अंतरली संघाचे कॅप्टन आणि एक 40+ खेळाडू आणि एक तेवढेच आयोजक सुद्धा राहिलेत ते पप्पू पाटील अंतारली यांचा आपण या मंचावरती करतो या सन्मान. मी आयोजकांना विनंती करेन भाऊना की आपल्या शुभ असे आपण त्यांच्या ठिकाणी सदिच्छा सन्मान करावा. मिलिंद पाटील आणि भाऊ आहेत त्या ठिकाणी त्यांचा सन्मान करत असताना हरिभक्त पारायण बालारामजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा आपण सत्कार करतोय. शाल पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची ओळख असणारं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करतोय. चला बॅटर चला लवकर. टीम मोठी देसाई संघ स्वर्गीय स्वप्नील दामोदर पाटील 11 जय हनुमान मोठी देसाई या संघाला धाबा करायचे आहेत. ते आता एकूण 35 करायचे आहेत धाबा. 34 केल्यात. 35ची गरज आहे. कोपर संघाकडे फार चांगली गोलंदाजी आहे. पहिल्या सामन्यात वाकण संघाला अगदी नमवलं त्यांनी गोलंदाजी करत असताना. एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या. हनुमान म्हात्रेने चांगली गोलंदाजी केली होती. एकूण 4 विकेट मिळवले त्यांनी. 2 षटकामध्ये 7 धावा आणि 4 विकेट मिळवले. पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचा हकदार राहिले. आणि आता सलामीची ओपनिंग प्लेयर जोडी दीपक पाटीलच्या जोडीला रुपेश पाटील. विजयजी श्रीपद पाटील पडलेगाव यांच्या ठिकाणी आगमन झाले. स्वागत आपलं. आणि त्यांच्या समवेत आमच्या आजच्या या जेवणाचे आचार्य कालेदादा
यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. कालसुद्धा खूप चांगली त्यांची मेहनत होती. काल व्हेज होता, आज नॉन व्हेज आहे. सकाळपासून तिकडेच व्यस्त होते. आज आता दुपारनंतर आल्यात, त्यांचंसुद्धा आपण करतोय सहर्ष स्वागत. त्यांचाच फार्म हाऊस आहे, तेथेच मात्र सर्वांसाठी जेवणाची सोय उपलब्ध. सामना सुरू झाला. पहिल्या बॉलवरती चाललाय चेंडू आणि जाता जाता जाऊन देईल पहिल्या बॉलला. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय तो पहिल्याच बॉलवरती. फलंदाज स्ट्राईकवरती दीपक पाटीलच्या बॅटमधून शानदार चौकार. रुपेशच्या बॅटमधून रुपेश पाटील आणि दीपक आहेत. मग अशी पहिल्यांदा स्ट्राईक होती, त्यामुळे असं वाटलं की आता स्ट्राईक स्वतः ठेवतील. तर रुपेश पाटीलला स्ट्राईक दिली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला. हनुमान म्हात्रे जे कोपरचे गोलंदाज आहेत. पुन्हा एकदा बिग शॉट खेळायचा प्रयत्न. डीपमध्ये फलंदाज उपस्थित आहेत. एक जामेल दुसरे धावेचा प्रयत्न केला होता, मात्र नकार दिला. कारण त्यांना माहीत आहे की सुरुवात आहे, अजून आपल्याला दूर जायचं आहे. मोठी देसाई संघाने सुद्धा पहिल्या सामन्यामध्ये संदप संघ सारख्या बलाढ्य टीमला परास्त केलं आणि कोपर संघाने वाकळण टीमला, त्याचबरोबर हेडुटणे संघाने उत्तर शिवला, जुनी डोंबिवलीने फडकेपाड्याला, असे 4 संघांना परास्त केले या 4 टीमने. ओ चांगला बॉल, अगदी शॉर्टलेगला फिल्डर उपस्थित आहेत. एक जाव. सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल या मैदानामध्ये. दीपक पाटीलला माहीत आहे गेली कित्येक वर्ष क्रिकेट आणि त्याचं अगदी जवळचं नातं राहिलं आहे. क्रिकेट खेळत असताना सुरुवातीला रेग्युलर आणि आता 40+ तोच दमखम दाखवत असताना खेळाडू आहेत तंदुरुस्त. फटका चांगला आहे, उंचच उंच गेलाय, मात्र जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर. चेंडू सीमा रेषेबाहेर. शुमंतर षटकार. फलंदाज बाद झालाय. पहिला धक्का लागलाय. टीम मोठे देसाई संघाला षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय हनुमान म्हात्रेने. बिग विकेट, बिग लॉस. टीम मोठी देसाई. स्कोर झाला ते एकूण आता 12. एक षटकार पाहिला आपण. 12 धावसंख्येवरती पहिला धक्का लागलाय. विकास देवकर बंडाऊनचा खेळाडू मैदानामध्ये. पॉवर प्लेचे चला पहिलं षटक. 12 धावा स्कोरबोर्डवरती. फुल टॉस होता, फायदा उठू शकले नाही आहे. ते रनआउटची संधी आहे, पाहावं लागेल. त्या ठिकाणी थर्ड अंपायरने रेफर केलाय. सॉफ्ट सिग्नल तर आउट आहे, मात्र पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांची मदत घेत असताना बघा, ही लहान मुलं हॉलिंडर्स कालपासून अगदी नानांना शोधित येतात ती, कारण त्यांना माहीत आहे की आपले शेट नानाच आहेत, त्यामुळे ते कंटिन्यू शोधित येतात. चला बाउंड्री लाईनवरती राहायचं आहे. आज सुपर संडे.
आणि बॅटर बाद आहे, त्यांची बॅट अगदी हवेतच राहिली. विकासला आल्यामार्गी परत परतवलंय, गरज नव्हती. 2 विकेट गेल्या, चांगल्या धाबा आल्या होत्या. पहिल्या 4 बॉलमध्ये 12 आल्या होत्या. तर या दरम्यान मंचावरती पाहतोय आपण आपल्या भारतीय जनता पार्टीचे एक सक्षम कार्यकर्ते, मंत्री, आदरणीय सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांचे बंधुराज मच्छिंद्र चव्हाण साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे या मंचावरती. आता पाहुण्यांची मांदी आली, सारखे सातत्याने 2 दिवस पाहतोय आपण. हे आदर्श क्रिकेट संघ पडले, संघावरती राहिले प्रेम पाहुण्यांचं. छगन पाटील आलाय. फटकादार चांगला ऑन द राईट कॅच, चेंडू चाललाय डीपमध्ये, एकच धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाला असतं तर काम तमाम होतं. सुगनाथ पाटील उर्फ लाराला पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवरती. पॉइंटला फिल्डर आहे, कॅचिटचा कॉल, कॅच पकडला, बिग विकेट, 1 मोर बिग विकेट. दीपक पाटीलला मात्र आता माघारी परतवलंय. सलामीची जोडी आली आहे, त्यानंतर 1 डाऊनचा खेळाडू सुद्धा माघारी परतला. आता टीमचा कॅप्टन ज्ञानेश्वरवरती फार मोठी जबाबदारी असेल या सामन्याची. स्कोर झालाय तो आता फक्त 14 धावा. पहिल्या 4 बॉलमध्ये 12 आल्या होत्या आणि आता दुसरं षटक मार्गस्थ आहे. 14 धावा आहेत. लक्ष जास्त मोठं नाही आहे, मात्र तरीसुद्धा या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 3 खेळाडू बाद झाल्यात. फार इम्पॉर्टंट विकेट होती दीपक पाटीलची. अद्याप 21 धावा करायच्या आहेत. ज्ञानेश्वर देवकर यांना पाहतोय, टीमचे कॅप्टन आहेत. जबाबदारी फार त्यांची वाढली. आता 21 धावा कशा होतील की दुसरीकडे कोपर संघ त्यांना रोख लावेल. लारा गोलंदाजीवरती आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या 4 बॉलमध्ये जरी धावा आल्या असल्या तरी सुद्धा त्यानंतर कमबॅक केलं. 16 चेंडू बाकी आहेत. फटका चांगला आहे, स्वीपर कव्हरच्या दिशेला, फिल्डर आल्यात ऐन मोक्याच्या क्षणी, मात्र 2 धावा कंप्लीट केल्यात. बॅकअपला कोणी नाही आहे. काय घडलंय मैदानामध्ये? 1चं 2, 2चं 3 मध्ये रूपांतर करत असताना पाहिलं गेलं आणि या 3 धावा मिळाल्या. तीन धावा पाहिल्या गेल्यात. अद्याप आता 18 धावांची गरज आहे. 18 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील टीम मोठी देसाई संघाला. आज एडुटण्याची स्पर्धा आहे सतरंगी, तेथे मात्र मोठी देसाई संघाने 2 सामने जिंकल्यात रेग्युलरच्या. चांगली कामगिरी झाली आहे गोलंदाजीमध्ये. संदेश मात्रे उर्फ बाबू. चला फिल्डिंग मध्ये परिवर्तन करतोय, लेफ्टी रायटी आहे. छगनला पाहतोय आपण स्ट्राईक वरती. डावखोऱ्या त्याचा बॅटर सुगनाथ. फुल टॉस. ओ फटका चांगला आहे, चेंडू चालला अलॉंग द कार्पेट, सीमा पलीकडे. छगन पाटीलच्या बॅट मधून आलाय दर्जेदार उपयुक्त चौकार. 4 धावा पहा मिळाल्या. हळूहळू
विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. आता फक्त 14 धावसंख्येची गरज आहे अद्याप. 14 चेंडू 14ची गरज. सुरुवातीला विकेट आल्या, सुरुवातीला 2 चौकार आले, त्यानंतर विकेट आल्या. अलॉंग द कार्पेट पुन्हा एकदा जमिनीलगत फटका, डीप मध्ये फोल्डर, खराब फिल्डिंग, एकाने सोडलाय दुसऱ्याने पकडलाय आणि तोपर्यंत 2 धावा पाहायला मिळाल्या. खूप चांगली बॅटिंग करत असताना सुरुवातीला धक्के दिले, त्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न केला. आता फक्त 12 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 13 आणि बनवायचे आहेत ते 12. ओ या ठिकाणी पाहतो एजंट टेकन. अखेरकार विकेट मिळाली, चौकार आल्या, 2 धाबा आल्या, विकेट मिळाली आणि आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये बनवायच्या त्या धावा 12. चला ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये. हां बच्चे कंपनी आहे, सातत्याने 2 दिवस पाहतोय त्यांना आपण. पाण्याची मागणी केली जातोय तेव्हा मात्र बच्चे कंपनी पाणी घेऊन जात असताना मैदानामध्ये सातत्यानं पाहायला मिळतात आपल्याला. हा चला 2 सन्मान आहेत. हा चला आमचे नाना आहेत आणि प्रल्हाद भाऊ यांच्या शुभ हस्ते आपण विजयजी पाटील जे मंचावरती उपस्थित आहेत त्यांचा आपण सन्मान करूया. विजयजी पाटील साहेबांना विनंती राहील की आपण मुख्य अतिथी कक्षमध्ये यावं, जेथे आपला केला जाईल आयोजक कमिटीच्या वतीने सदिच्छा सन्मान. त्याचबरोबर पुढचा सन्मान कैलासजी मुंडे. कैलासजी मुंडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करतो या व्यासपीठावरती. हा गोलंदाज महेश म्हात्रे आहेत. तिसरं षटक. 12 चेंडू 12ची गरज आणि नवीन बॅटर जयदास देवकर आल्यात. त्याचबरोबर जवाहर पटेल साहेब हे सुद्धा मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करू. चला 12 मध्ये 12. मागच्या सामन्यात सुद्धा याच गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली होती वाकलांच्या विरोधात. मच्छिंद्र चव्हाण सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आपण करूया सन्मान. मी नानांना विनंती करेन की आपल्या हस्ते त्यांचा सन्मान करावा. वाईड बॉल आलाय, एक अबांतर धाव मिळते. 12 बॉल 11ची गरज टीम मोठी देसाई संघाला. विकेट हॅट्रिकसाठी जुनी डोंबिवली संघाकडून 1000 आहेत, मात्र आता त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. एकच धाव, अगदी टप्प्याने चेंडू गेलाय. 10 धाबा करायच्यात. जयदास देवकर आणि ज्ञानेश्वर देवकरी जोडी पाहतोय मैदानामध्ये. फुलटॉस फायदा उठू शकले नाही आहे. पहा तिथे एकच धाव मिळाली. एक धाब्याने मात्र विजयाच्या दिशेने मार्गस्थान पहा मिळतात आपल्याला. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केला जातोय. फिल्डिंग मात्र थोडीशी मिसफील्ड झाली. 102 मध्ये रूपांतर करायचं होतं, ते थ्रो कुठे गेलाय. पुन्हा एकदा 1 धाव नाहीये. कोपर संघाची आज मानसिकता नाहीये की काय 4 पण झाल्या असत्या, 3 धावा आल्यात. नाही एक त्या अगोदरच तुमच्याकडे धावा कमी आहेत आणि अशा वेळेला तुम्ही एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा देता, मग काय होणार. अनंताजी म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे.
बॉल नंबर 3. पुन्हा लेट कार्ड. सेन्सिबल क्रिकेट, शक्तीपेक्षा युक्ती किती चांगले असते हे दाखवत असताना बॅकफूट पॉईंटमधून चेंडू गेलाय जमिनीलगत फटका. 4 धावा आणि आता स्कोर झालाय तो एकूण आता 33 धावा. स्कोरबोर्डवरती 33 धावा झाल्यात. फक्त 2 धावसंख्येची गरज आहे अगदी सामना जिंकण्यासाठी. अत्यंत चांगला चेंडू जागेवरून उभं राहून कॅच होतं. चेंडू गेला डॉट. 2 धाब्यांची गरज आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. त्याच्यानंतर आणखीन 6 चेंडू बाकी असतील. पुल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत होता. 1 धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे आणि येते सेकंड धाव. स्कोर इज लेवल इक्वल झाला आणि आता फक्त स्कोर लेवल झालाय. फक्त विजयासाठी 1 धावेची गरज. जुनी डोंबिवली संघाने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारले. चला बॅटिंगसाठी एडुटने टीमला इन्व्हाइट केलंय. चला एकदा वणवायचे आता. हां पाणी न्या बाबा. पाण्याची मागणी करता. शरीरामध्ये तुम्हाला पाणी तर हवंच असतं कारण तुम्ही मैदानी खेळ खेळता. मैदानावरती दमछाक होत असते आणि त्यासाठी तुम्हाला वारंवार पाणी प्यावं लागतं. विजयाची धाव एकवटायची होती आणि विजय मिळाला या टीम स्वर्गीय स्वप्नील दामोदर पाटील 11 जे हनुमान मोठी देसाई या संघाला विजय मिळाला. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे कौतुक.